सो नमस्कार सगळ्यांचं आजच्या 5व्या दिवसामध्ये स्वागत आहे. मी आरती, आजची तुमची कोच. आजचं सेशन मी घेणार आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण रेकीची प्रार्थना कशी करायची, रेकीला आवाहन कसं करायचं याविषयीची माहिती बघणार आहोत. पण त्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याचे अनुभव तुमचे कसे होते याविषयी सुद्धा आज आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे तुमचे काय-काय अनुभव आहेत याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. सो नक्की तयार राहा आणि त्याविषयीचं तुमचं शेअरिंग आज तुम्हाला करायला मिळणार आहे. सो त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा. सो कॅमेरे ऑन केलेत तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन करता तेव्हा एनर्जी एक्सचेंज होतो. सो मी तुम्हाला दिसते त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा आम्हाला दिसता, तेव्हा देखील आपण छान प्रकारे एनर्जी क्रिएट करू शकतो. कारण आता आपण एनर्जीमध्ये काम करत आहोत. आपण रेकी फर्स्ट डिग्री शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण सेल्फ हीलिंग शिकत आहोत. बरोबर ना? सो कालचे 13 पॉइंट सगळ्यांना कळालेत का? येस? ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत त्यांनी हँड रेज करून सांगू शकता. ज्यांचे ऑन नाहीत त्यांनी ॲटलीस्ट चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. सो ॲक्टिव्ह राहायचं आहे. आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, की ज्याच्यामध्ये आपण आज काय-काय बघणार आहोत हे मी तुम्हाला साधारण सांगितलेलं आहे. तर येस, येस. थँक यू श्रद्धा मॅम. थँक यू. तर तेच आहे, की रेकी फर्स्ट डिग्री म्हणजे आपण स्वतःला हील करायचं आहे. कारण रेकीच्या ज्या जशा डिग्री आहेत, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, मग मास्टर, ग्रँड मास्टर अशी एक प्रोसेस आहे, जे तुम्ही आतापर्यंत बघितलंच असेल. त्याविषयीची माहिती सरांनी तुम्हाला नक्कीच दिलेली आहे. तर या पहिल्या डिग्रीमध्ये पहिल्यांदा स्वतःला क्लीन करणं फार गरजेचं असतं. म्हणून मग आपण पहिल्या डिग्रीमध्ये चक्रांचा अभ्यास केला. चक्र काय असतात, त्यांच्याविषयीची माहिती बघितली. त्याचबरोबर फर्स्ट डिग्रीमध्ये आपण जे सेल्फ हीलिंग करतो, म्हणजे जे आपण मेडिटेशन करणार आहोत, ते तुम्हाला उद्या देणार आहोत. सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. ते मेडिटेशन काल आपण त्याच्याविषयीची पण माहिती बघितली, की मेडिटेशन कसं करायचं? याविषयी पण जर तुमचे काही प्रश्न असतील, हे असतील, तर आपण एंड ऑफ द सेशन सगळे प्रश्न बघणार आहोत. त्याची उत्तरं देखील तुम्हाला मिळतील. सो तसं प्रिपेअर राहा, की तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत त्यासाठी. ठीक आहे? सो बरेच जण जॉइन झालेले आहेत. अजून येतायत लोकं मला वाटतं. हरकत नाहीये. तर तेच मला सांगायचं, की हे जे 13 पॉइंट्स आहेत, म्हणजे मेन आपले 7 चक्र आहेत, जे आपण रेकीमध्ये 7 चक्रांचा अभ्यास करतो. आपल्या शरीरात तसे तर बरेचसे चक्र आहेत, पण रेकीच्या माध्यमातून आपण 7 चक्रांचा अभ्यास करतो. पहिलं सहस्रार चक्र, मग आज्ञा चक्र, मग थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, हार्ट चक्र, मग सोलर प्लेक्सिस, मग सॅक्रल आणि शेवटचं रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. अशा 7 चक्रांचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केला आहे आणि त्याच्याच रिलेटेड फर्स्ट डिग्रीमध्ये आपण 13 पॉइंट्स बघतो. ते 13 पॉइंट्स कुठले-कुठले आहेत? सहस्रार चक्राचा पहिला पॉइंट आहे. सहस्रार चक्राला फ्रंट आणि बॅक असा प्रकार नाहीये. बरोबर? त्यामुळे पहिला पॉइंट आहे सहस्रार चक्राचा. दुसरा आहे आज्ञा चक्राचा फ्रंट पॉइंट म्हणजे इथे 2 भुवयांच्या मध्ये. नंतर याचाच बॅक पॉइंट. हा फ्रंट झाला, हा बॅक झाला. हा झाला तिसरा पॉइंट म्हणजे आज्ञा चक्राचा बॅक पॉइंट. नंतर आहे विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्राचा फ्रंट पॉइंट आणि तोच बॅक पॉइंट म्हणजे आपली पाठ जी आहे अप्पर बॅक इथे आपल्याला ते पोझिशन दाखवलेली आहे. तर हा झाला 5वा पॉइंट. म्हणजे हे सगळे डोक्याच्या रिलेटेड आहेत म्हणून 5 हेड पॉइंट याला म्हटलं जातं. ओके. त्यानंतर सगळे फ्रंट पॉइंट येतात. त्याच्या खाली आहे आपण हृदय चक्र जे म्हणतो, हार्ट चक्र ज्याला म्हणतो. त्या अनाहत चक्राचा फ्रंट पॉइंट. नंतर आहे सोलर प्लेक्सिस चक्र, त्याचा फ्रंट पॉइंट. नंतर सॅक्रल चक्र, त्याचा फ्रंट पॉइंट आणि मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्राचा फ्रंट पॉइंट. हे 4 पॉइंट झाले. त्यानंतर आपले बॅक पॉइंट येतात, की आपलं जे हृदय चक्र आहे त्याचा बॅक पॉइंट, सोलर प्लेक्सिसचा बॅक पॉइंट, सॅक्रल चक्राचा बॅक पॉइंट आणि मूलाधार चक्राचा बॅक पॉइंट. म्हणजे 5 हेड पॉइंट आहेत. बरोबर? एकूण 13 आपले पॉइंट आहेत. त्यातले 5 हेड पॉइंट आहेत, 4 फ्रंट पॉइंट आहेत, 4 बॅक पॉइंट आहेत. बरोबर? याविषयीची सगळी आयडिया तुम्हाला आलेली आहे. नक्कीच तुम्ही ते बघितलं असेल. चला बरं एक आपण सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आपण 2 मिनिटं टच करून बघूयात आणि आपण त्या फीलिंगमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. चला पॉइंट 13ही पॉइंटवरती आपल्याला जस्ट टच करून बघायचं आहे. त्याला हात ठेवा सगळ्यांनी. आणि हे जे सगळं आहे ना, हे कनेक्शन आपण क्रिएट करतोय स्वतःशी. हे लक्षात घ्या, की आपल्याच चक्रांशी आणि पॉइंटशी कनेक्शन क्रिएट करत आहोत. सो सगळ्यांनी टच करायचंय. येस, येस. सो पहिला पॉइंट आहे सहस्त्रार चक्र. ओके, फील करा, डोळे बंद करा, थोडंसं फील करा, कनेक्शन क्रिएट करा. आपलेच हात आपल्या डोक्याला जेव्हा टच होतायत, तेव्हा काय फीलिंग येतंय ते बघा. ओके? येस. नेक्स्ट पॉइंट आहे. कनेक्ट करताना पहिल्यांदा उजवा हात एक हात उचलून आपल्याला पुढच्या पॉइंटवरती ठेवायचा आहे.
आणि मग दुसरा उचलून ठेवायचा आहे. जेणेकरून एक कनेक्शन आपण क्रिएट करणं, की आपल्याही स्वतःच्या ब्रेनला ते कुठे ना कुठेतरी एक कनेक्शन क्रिएट होण्यासाठी आहे. मग सो दुसरा पॉइंट आहे आज्ञाचक्राचा फ्रंट पार्ट. फील करा, चेहरा फील करा, हाताची एनर्जी फील करा, चक्राची एनर्जी फील करा. ओके, हा झाला दुसरा पॉइंट. नंतर आहे आज्ञाचक्राचा बॅक पॉइंट. सो एक हात उचलून मागे ठेवा, मग दुसरा ठेवा. ओके, हा झाला आज्ञाचक्राचा बॅक पॉइंट म्हणजे थर्ड पॉइंट. ओके, फील करा. आपले केस लागतात, आपल्या हातांना टच होतोय, काही गरमपणा जाणवतोय का हे बघा. आणि हे प्रत्येक पॉइंटवरती 3-3 मिनिटं करायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर आहे पुढचा पॉइंट थ्रोट चक्र. आयदर तुम्ही असा हात ठेवू शकता किंवा असा हात ठेवू शकता, जो तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसा. ठीक आहे, असा हात ठेवा किंवा असा हात ठेवा. फक्त ओव्हरलॅप करायचं नाहीये. एक एक हात झाला की दुसरा ठेवायचा आहे आणि फील करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे आपला थ्रोट चक्राचा बॅक पॉइंट म्हणजे हा असा पाठीवर हात ठेवायचा आहे. दोन्ही पण हात मागे. ओके. ज्यांना फक्त इथे इन्स्ट्रक्शन आहे, सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तरी पुन्हा ॲड ऑन करते, की जर फ्रोझन शोल्डर किंवा कुणाला काही नेकचा चॅलेंज असेल, जर काही मेडिकेशन चालू असेल आणि पॉसिबल नसेल हात वर करणं, तर तुम्ही इमॅजिन करायचं आहे, हात पुढेच ठेवायचे आहेत आणि बॅक पॉइंट डिक्लेअर करायचा आहे. ज्यांना पॉसिबल नाही खरंच किंवा काही फ्रोझन शोल्डरचा वगैरे त्रास असेल त्यांनी. ज्यांना जमतंय त्यांनी करायचं. कारण सुरुवातीला हे चॅलेंज वाटू शकतं, कारण आपल्याला सवय नसते. जर योग अभ्यास तुम्ही करत असाल किंवा काही एक्सरसाइज करत असाल, तर आपण 3 मिनिटं हात ठेवू शकतो. पण जर नसेल करत, तर आपल्याला चॅलेंजिंग वाटू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आपला हे 5 पॉइंट हेड पॉइंट झाले. नंतर आहे आपला हार्ट चक्र. हार्ट चक्रावरती हात ठेवा सगळ्यांनी. येस. दोन्ही हात आपल्याला ठेवायचे एक वर, एक खाली असं करून. नंतर आहे आपलं सोलर प्लेक्सिस चक्र. त्याच्या खालचं म्हणजे साधारण बेली बटन म्हणजे बेंबीच्या, नाभीच्या साधारण 3 बोटं वरती. तुम्हाला जाणवतं जिथे आपले पोट आहे. आपण ज्याला पोट म्हणतो. ओके. नंतर आहे सॅक्रल चक्र म्हणजे ओटीपोट ज्याला म्हणतो आपण, लोअर ॲब्स ज्याला म्हणतो. त्या लोअर ॲब्सला आपल्याला असे हात ठेवायचे आहेत. येस, फील करा. आपल्याच हातांचा स्पर्श आपल्या पोटाला झालेला आहे, तो फील करा. ओके. त्यानंतर मूलाधार चक्राचा फ्रंट पार्ट म्हणजे अक्षरशः आपले पाय जिथे जॉइंट होतात, ज्याला जांघा म्हणतात, त्याच्यावरती मांडीवरती हात ठेवायचा आहे. ओके. येस. सो हे झाले फ्रंट पॉइंट, 4 फ्रंट पॉइंट झाले. त्यानंतर आपल्या हृदय चक्राचा बॅक पॉइंट. जेव्हा आपण योग अभ्यास करतो, तेव्हा आपण असं एक करतो ना, एक हात खालून, एक हात वरून. बरोबर आहे? त्या पद्धतीने करायचं आहे आणि आत्ताही परत इन्स्ट्रक्शन सांगते, की ज्यांना पॉसिबल नाहीये, शोल्डर नेकचं काही चॅलेंज असेल, त्यांनी हात पुढेच ठेवा आणि डिक्लेअर बॅक पॉइंट करा. जसं की आपल्या हृदय चक्रातनं एक सुई जर आपण पार केली, तर ती मागे कुठे पॉइंट येईल, त्या ठिकाणी आपल्याला इमॅजिन करायचंय. सो अशा पद्धतीनं. कारण 3 मिनिटं आपल्याला बसायचंय. त्यामुळे मानेवरती कुठेही प्रेशर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. हा हृदय चक्राचा बॅक पॉइंट, अनाहत चक्राचा बॅक पॉइंट. नंतर अप्पर बॅक म्हणजे आपलं जे सोलर प्लेक्सिस चक्र त्याच्या मागे हात ठेवायचा असं आपल्याला. वरती अप्पर बॅकला. ठीक आहे. दोन्ही हात असे ठेवायचे मागे. यात फक्त कुठेही तुमच्या पाठीवरती, कमरेवरती प्रेशर येणार नाही. हलकंसं ठेवायचंय. खूप हात प्रेशर देऊन नाही करायचंय. ठीक आहे. नंतर झाला सॅक्रल चक्राचा बॅक पॉइंट म्हणजे अगदी कमरेवर हात ठेवून उभं राहतो की नाही, मागे अशी लहान मुलं पण थांबतात कमरेवर हात ठेवून. या कंबर दुखत असेल तर थांबतो आपण. त्या पद्धतीने आपल्याला टच करायचंय. सो हा झाला बॅक पॉइंट, की जो सॅक्रल चक्राचा बॅक पॉइंट आहे आणि शेवटचा जो बॅक पॉइंट आहे, तो म्हणजे मूलाधार चक्राचा. सो अक्षरशः आपल्या दोन्ही हातावरती बसायचंय म्हणजे बमच्या खाली आपल्याला हात ठेवायचे आणि बसायचंय. ओके. हे पण सांभाळून करा. मनगटाचा कुणाला काही त्रास असेल, तर हात पुढे ठेवले तरी हरकत नाहीये. कधी कुणाला मनगटाला त्रास असू शकतो. सो त्या केसमध्ये आपण पुढे आता जसं मूलाधार फ्रंट चक्राला हात ठेवले, तसे ठेवले तरी हरकत नाही मांडीवरती. ओके. सो हे कनेक्शन करणं खूप गरजेचं आहे आणि हे 13ही पॉइंट्स आपल्याला उद्यापासून याची प्रॅक्टिस करायची आहे. उद्या अटेन्डमेंट आहे आपलं. त्यानंतर अटेन्डमेंट तुम्हाला जेव्हा मिळतं, दीक्षा मिळते, त्यानंतर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची असते. सो इथून पुढचे 7 दिवस तुम्हाला म्हणजे उद्यापासून अटेन्डमेंट मिळाल्यानंतर सलग 7 दिवस तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची असते. या 13 पॉइंट्सवरती तुम्हाला प्रॉपर विथ इन्स्ट्रक्शन मेडिटेशन दिलं जाणार आहे.
त्याचा ऑडिओ तुम्हाला शेअर केला जाणार आहे. विथ ऑडिओ तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत. त्यामुळे हे 13 पॉइंट व्यवस्थित लक्षात घेणं फार गरजेचं आहे, की कुठेही ते आणि सगळ्यामध्ये इन्स्ट्रक्शन प्रॉपरली दिलेले आहेत. त्यामुळे मिस होणं कुठेच हे नाहीये. काल सरांनी सगळं सांगितलंच होतं, पण एक रिपिटेशन म्हणून आज पुन्हा ह्या गोष्टी ॲड ऑन मी केल्या इथे. ओके. सगळे जॉइन झाले आहेत. तर यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते, की नमस्कार, माझं नाव आरती आहे. मी सागर्स लाईफ गुरुकुलची मी एक कोच आहे. मी एक ट्रेनर आहे आणि तुम्हाला रेकी शिकवायला आज मी तुमचं सेशन घेत आहे. पुढे पण येऊन आपण भेटूयात. जेव्हा तुम्ही 2nd आणि 3rd डिग्रीमध्ये येणार, मास्टर ग्रँड मास्टरमध्ये येणार, तेव्हा सुद्धा होईल. पण आज मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटते. सो एक छोटीशी ओळख तुम्हाला करून देते, की जेणेकरून कोण आलंय आणि कोण बोलतंय हे माहिती पाहिजे. सो मी पण रेकी ग्रँड मास्टर आहे. सो नक्कीच तुम्ही पुढे आलात तर आपण ह्याचे सगळे डिटेल्स बघूयात. सो आज पुढे जाऊयात आणि आजच्या मुद्द्यावर जाऊयात, की आत्ता आपण हे 13 पॉइंट्स बघितले. मेडिटेशन कसं करायचं याविषयी सरांनी सांगितलं, की प्रत्येक या 13 पॉइंटवरती 3-3 मिनिटं आपल्याला हात ठेवायचे प्रॉपरली. इथे 3 मिनिटं, इथे 3 मिनिटं असे प्रॉपर हात ठेवायचे आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला काही अफर्मेशन्स दिलेले आहेत मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये. ते अफर्मेशन तुम्ही काल त्याचं प्रॅक्टिस केलं बरोबर. एका चक्राचं तुम्ही प्रॅक्टिकल पण बघितलत, की ते कसं तुम्हाला करायचं आहे, कसे अफर्मेशन आहेत. ते सगळं तुम्हाला शेअर केलं जाणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. काही प्रश्न असतील तर नंतर तुम्ही कस्टमर केअरला विचारू शकता. टीम सुद्धा तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगेल त्याच्याबद्दलच्या. पण उद्या तुम्हाला हे सगळे ऑडिओ वगैरे शेअर केले जाणार आहेत. पण त्यापूर्वी की ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे, की जी रेकीची प्रार्थना आपण ज्याला म्हणतो. इथून पुढे आपण रेकीमध्ये आलेलो आहोत, तर पहिल्यांदा रेकीला आवाहन करायचं, ही प्रार्थना म्हणायची, हे फार महत्वाचं आहे. तर मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि ही प्रार्थना तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायची आहे. ती एकदा म्हणा, ती हळू तुम्हाला मेडिटेशनमध्ये सुद्धा म्हणायची. पण एक कनेक्शन निर्माण होण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे किंवा सुरुवात करायची त्यासाठी ही प्रार्थना महत्वाची आहे. ओके. जाऊयात पुढे आपण. बघूयात रेकीची प्रार्थना. येस. सो मी स्क्रीन शेअर करते. एकच मिनिट द्या हं. सो सगळ्याच गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्यात, पण यात रेकीची प्रार्थना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. स्क्रीन दिसतीये का? येस. दिसते स्क्रीन? ओके, ओके. गुड. सो रेकी प्रत्यक्ष उपचार म्हणजे सगळ्यात बरेचसे तुम्हाला प्रश्न असतील. आता काही जण ऑलरेडी रेकी शिकलेले पण असतील. काही जणांना अगदीच नवीन कन्सेप्ट असेल. सो गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे काही शिकलेलो आहोत, आजचा 5वा दिवस आहे. सो आत्तापर्यंत रेकीविषयीची सगळी माहिती तुम्ही बघितलेली आहे, की रेकी म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्य काय असतात? 13 पॉइंट्स काय आहेत? नंतर चक्रास काय आहेत? हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. पण रेकी जेव्हा आपण ॲक्चुअली करतो किंवा जेव्हा मेडिटेशन करतो, त्याच्या आधी आपल्याला एक प्रार्थना म्हणण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला एका सिच्युएशनमध्ये स्वतःला विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्याला रेकीला आवाहन करण्याची गरज आहे. सो जेव्हा रेकी प्रत्यक्ष उपचार आपण जेव्हा करतो, तेव्हा काय-काय करायचं याविषयी आपण आज बघूया. स्वतःला नेहमी या स्थितीत ठेवा. तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव मिळतील. नेहमी स्वतःला या स्थितीत ठेवायचंय किंवा जेव्हा आपण मेडिटेशन करणार आहोत. आता पहिल्या डिग्रीमध्ये तर आपण सेल्फ हीलिंग करतोय, फक्त स्वतःसाठी करतोय. पण 2nd एंड 3rd मध्ये आपण इतरांसाठी सुद्धा करायला सुरुवात करणार आहे. त्याच्याबरोबर टच थेरपी. आता आपण टच करून प्रॉपर चक्रांवरती हीलिंग करत आहोत पहिल्या डिग्रीमध्ये. पण 2nd एंड 3rd मध्ये टच थेरपी विथ डिस्टन्स हीलिंग हे सुद्धा शिकणार आहोत. त्यामुळे हा जो अनुभव आहे, कुठलीही गोष्ट सुरुवात करताना म्हणजे हीलिंग प्रोसेस सुरुवात करताना, मग ते सेल्फ हीलिंग असू देत किंवा इतरांसाठी डिस्टन्स हीलिंगनी करतोय किंवा टच थेरपीने करतो. त्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मग स्वयंउपचार करताना काय गरजेचं आहे, की तेव्हा हे म्हणायचंय सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, की मी स्वतःला धन्यवाद देते किंवा देतो. जे तुम्ही आहात त्या पद्धतीने म्हणा. स्त्री असाल तर देते म्हणा, पुरुष असाल तर देतो म्हणा. ठीक आहे. मी स्वतःला धन्यवाद देते. ओके. मी स्वतःला धन्यवाद देते. येस. मग मी रेकीला धन्यवाद देते. मी रेकीला धन्यवाद देते. मी स्वतःला धन्यवाद देते. मी स्वतःला धन्यवाद. हे धन्यवाद सगळ्यांनी प्लीज म्यूट करा. 1 मिनिट मीच म्यूट करते. कारण तुम्हालाच डिस्टर्ब होणार आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तर हा पहिला जो मी स्वतःला धन्यवाद देते. आपण दोनदा धन्यवाद दिला स्वतःला बरोबर. पहिल्यांदा मी स्वतःला धन्यवाद देते, मग मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. तर पहिला धन्यवाद हा आपल्या स्वतःच्या मनासाठी, माइंडसाठी आहे. दुसरा धन्यवाद रेकीला दिला म्हणजे सोर्स आहे तो. की तिकडनं सगळी एनर्जी जनरेट होतीये. आपली एनर्जी आपण वापरत नाहीये. सोर्सची म्हणजे रेकीची, निसर्गाची एनर्जी आपण वापरत आहे. सो दुसरा धन्यवाद हा सोर्सला आहे. आणि तिसरा धन्यवाद पुन्हा स्वतःला म्हणजे स्वतःच्या शरीराला आहे. हा जो प्राण आपण श्वास घेतोय म्हणजे आपण जिवंत आहोत. बरोबर आहे ना?
आपण प्राण घेतो पण जिवंत आहोत. पण त्यामुळेच हे शरीर कुठेतरी जागृत अवस्थेत आहे. ते चालतंय, फिरतंय, बोलतंय. श्वास निघून गेला, प्राण निघून गेला, की काय राहणार आहे? फक्त शरीर राहणार आहे, की ज्याच्यामध्ये प्राण नसणार आहे. त्यामुळे शरीर पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून रेकी जेव्हा तुम्ही आवाहन करता रेकीला, त्यावेळेला पहिल्यांदा स्वतःला म्हणजे स्वतःच्या माइंडला धन्यवाद द्यायचा आहे. दुसऱ्यांदा रेकीला म्हणजे सोर्सला, या निसर्गाला धन्यवाद द्यायचा आहे. आणि तिसरं म्हणजे पुन्हा स्वतःला म्हणजे स्वतःच्या शरीराला धन्यवाद द्यायचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. सो जेव्हा माइंड, सोर्स आणि बॉडी एका अलाइनमेंटमध्ये येतात, म्हणजे एका लाईनमध्ये येतात, तेव्हा कोणतीही गोष्ट अचीव्ह करणं अगदी सहज, ईझी आहे. आणि रेकीमार्फत हेच सांगितलं गेलेलं आहे, की या 3 गोष्टी ही प्रार्थना करताना, रेकीला आवाहन करताना पहिल्यांदा स्वतःच्या माइंडला धन्यवाद द्यायचा आहे. मग रेकीला म्हणजे सोर्सला धन्यवाद द्यायचा आहे आणि त्यानंतर स्वतःला म्हणजे स्वतःच्या शरीराला धन्यवाद द्यायचा आहे. ही प्रोसेस आहे. ओके. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली रेकॉर्डिंग स्वरूपात मिळणार आहे. ते फॉलो करायचंय. पण आज आपल्याला कळलं पाहिजे, की का करायचंय? त्याचा अर्थ काय? यासाठी हे आपण सगळं शिकत आहोत. ओके. पुढे जाऊयात आपण. तर रेकी प्रार्थना म्हणजे काय? तर रेकी प्रार्थना म्हणजे काय म्हणायचं? हे आपल्या नोट्स ज्या आहेत पहिल्या डिग्रीच्या, त्याच्या फ्रंट पेजवरती ही प्रार्थना दिलेली आहे. तर ही प्रार्थना का महत्वाची आहे? का गरजेची आहे? याविषयी आपण बघूयात. तर सगळ्यांनी एकदा म्हणा ही प्रार्थना. मग मी तुम्हाला त्याचा अर्थ पण समजावून सांगते. अगदी सोप्पं आहे. ठीक आहे? मी म्हणते, तुम्ही मागे म्हणा. मी एक रेकी बालक आहे. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने, माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी पूर्णतः प्रभावित झालेलो आहे किंवा झालेली आहे. ओके. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी पूर्णतः प्रभावित झालेली आहे, झालेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात आज मला माझ्या सर्व कामात पूर्ण यश मिळालेले आहे. पूर्ण यश मिळाले आहे. माझा मित्रपरिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण, माझा मित्रपरिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर करतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक, प्रभावशाली अशा व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे म्हणजे आज आपल्याला जे काही कामं करायची आहेत, विशेष कामांचा उल्लेख इथे करायचा आहे. ओके. मी अनुभवत आहे, की मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे, असं म्हणायचंय आपल्याला तिथे. ओके. मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे, असं म्हणायचं आहे डेली स्वरूपात. ठीक आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे रेकीचा फायदा झाला, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे रेकीचा फायदा झाला, त्यांना डॉक्टर मिका उसुई यांना मनापासून नमस्कार करतो किंवा करते. आपले रेकीचे जनक आहेत, आपली जपानची रेकी आहे, बरोबर? सो मिका उसुई हे याचे जनक आहेत. त्यांनी रेकीचा शोध लावला, ती आपल्यापर्यंत आणून पोहोचवली. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. नंतर डॉक्टर जुजुरे हयाशी, हवाई टकाटा, बार्बरा, पॉला हरा, निलिमा राजे, शीतल बोरकर, नंदिनी मेश्राम मॅम आणि माझे शिक्षक सागर गारवे आणि आरती मौर्य यांचा मी मनापासून खूप आभारी आहे. ज्यांनी मला शिकवले, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो किंवा देते. ओके. अशी ही प्रार्थना आहे. ही तुम्हाला सगळं मिळणार आहे. नोट्समध्ये तुम्ही बघितलंच असेल या सगळ्या गोष्टी. तर ही म्हणायची यासाठी आहे, की याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे. आपण प्रार्थना कशी करतो?
सिंपल लक्षात घ्या. देवाला आपण प्रार्थना करतो की नाही, आपलं जे काही श्रद्धास्थान आहे, त्याला प्रार्थना करतो आपण, बरोबर आहे? त्याच पद्धतीनं करायचंय. पण ही प्रार्थना करताना याच्यामध्ये अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचनांचा सुद्धा एक वापर केलेला आहे. मी थोडक्यात पहिल्यांदा स्वतःसाठी एक चांगलं क्रिएशन आपण करत आहोत, की जेव्हा आपण म्हणतो, की आजचा दिवस अतिशय उत्तम दिवस आहे. रेकीच्या कृपेने माझ्या आयुष्यातील उत्तम दिवसाचा मी अनुभव घेत आहे. माझ्या आजूबाजूची जी काही मंडळी आहेत किंवा ज्यांच्या सानिध्यात मी येतो किंवा जी मंडळी माझ्या सानिध्यात येतात, ती सगळी माझ्या चांगल्यासाठी विचार करतात किंवा माझ्यासाठी चांगल्याच गोष्टी क्रिएट करतात. सो यातनं हे जेव्हा इंटेन्शन क्रिएट करतो, प्रार्थना म्हणजे काय आहे? थोडक्यात तुम्ही तुमची बाजू एक कुठे ना कुठेतरी देवासमोर मांडत असता. काहीतरी त्याला एक बेस असतो आणि त्या पद्धतीने आपण करतो. त्याचबरोबर आपण या निसर्गाचा सुद्धा धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्याचे सुद्धा आपण धन्यवाद मानतोय. जे गुरु आहेत, की ज्यांची गुरु-शिष्य परंपरा, रेकी ही गोष्ट अशी की जी गुरु-शिष्य परंपरेने शिकली जाते किंवा शिकवली जाते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा तुम्हाला काय म्हणतात, की आपल्याला आठवण करायची. त्या गुरूंना सगळ्यांना सन्मान द्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि या पद्धतीने ही प्रार्थना म्हणायची आहे. ओके. सो हे तुम्ही वाचायचंय. तुम्ही हळू-हळू डेली बेसिसवरती वाचायला लागाल. जेव्हा मेडिटेशन करायला लागाल, तेव्हा ते आपोआप तुम्हाला तुमच्या आतमध्ये इनबिल्ड होईल. ओके. सो अशा पद्धतीने आपण बघितलं, की पहिल्यांदा रेकीला आवाहन करायचंय. त्यानंतर प्रार्थना म्हणायची असते. जे तुमचं मेडिटेशन तुम्ही उद्यापासून करणार आहात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा रेकीला आवाहन करणार. मग आपण ही प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपले प्रॉपर 13 पॉइंट्सवरती जे काही मेडिटेशन आहे, ते चालू होतं. ओके. सो सगळे प्रॉपरली इन्स्ट्रक्शन दिले आहेत. तिथे कुठेही काही कन्फ्युजन तुमचं होणार नाही. पण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, म्हणून या गोष्टी आज तुम्हाला सांगण्यात आल्या. ओके. सो याविषयी कोणाला काही प्रश्न आहे? ज्ञानेश्वर सर तुम्ही हात रेज केला होता आय फील. काही प्रश्न आहे तुमचा याविषयीचा? येस, प्रार्थनेविषयी कोणाचा काही प्रश्न आहे? तर आपण बोलू शकतो त्याच्यावरती. येस. समजलंय सगळ्यांना? काय करायचंय ते? येस? कुणाला काही कळलं नाही? येस. येस. ओके. मनीषा मॅम काही विचारायचे प्रश्न? प्रश्न काही आहे का तुम्हाला याविषयी? अनम्यूट करा आणि बोला. येस. किती बोला मॅम. टाइम्स बोलायची प्रार्थना? सॉरी? किती टाइम्स करायचं रिपीट? नाही, 2 टाइम? आता सध्या हे जे तुम्ही मेडिटेशन करणार ना, ते हा, तुम्हाला जे फर्स्ट डिग्रीचं करणार, ते तुम्हाला मेडिटेशनमध्ये एकदाच ती प्रार्थना करायची आहे. एकदाच. सकाळी जेव्हा तुम्ही मेडिटेशन करणार, त्या मेडिटेशनमध्ये ऑलरेडी ते रेकॉर्डेड आहे. ठीक ओके. आहे. सो आता प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही ते वाचू शकता. पण तुम्हाला हा, मिनिमम एकदा तरी मेडिटेशन सकाळी करायचे 7 दिवस सलग. मग तुम्हाला छान. आवडलं, तुम्हाला पॉसिबल असेल, तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. करू म्हणजे तसं शकतो. काही त्याला लिमिट नाहीये. पण एकदा मिनिमम एकदा तरी ते केलंच पाहिजे. एकदा ते दोनदा तुम्ही करू शकता. ठीक आहे? थँक्यू. थँक यू. बोला. अजून कोणाचा काही प्रश्न आहे याविषयी? सो आय फील कळलंय ना सगळ्यांना? म्हणजे बाउन्स नाही झालंय ना, कारण 2च बाबतीत असं असू असू शकतं, की एकतर पूर्ण कळलंय. ॲक्चुअली न कळण्यासारखं काही नाहीये. अगदी सोप्पं आहे. आणि किंवा असं असू शकतं, की काहीच कळलं नाहीये. सो 2 गोष्टी असू शकतात. सो मी धरून चालते, की तुम्हाला या गोष्टी कळल्यात. कारण साधीच गोष्ट आहे. प्रार्थना म्हणायची आहे, ट्रेकीला आवाहन करायचंय. बरोबर? सो आता मला सांगा, की आत्तापर्यंतचा तुमचा येस. ओके. थँक सो मच मॅम. सो आत्तापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता रेकीचा? तुम्ही आत्तापर्यंत जे शिकलात, त्याच्याविषयी तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? समजा तुमचे काही प्रश्न असतील, तर त्याविषयी आपण डिस्कस करू शकतो. बोला. कोणाला बोलायचंय? येस, बोला. आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. सो व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही अनुभव आलाय का? किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत? पुढे जाऊन काय करायचं? तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स सांगणं पण तितकेच गरजेचे आहे. जे काही अनुभव आहेत आपल्याला, ते सांगायची पण तेवढीच गरज असते. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कसं होईल? बरोबर आहे ना? येस, बोला. कुणाला बोलायचंय? आपला एक्सपिरियन्स सांगायचा आहे? येस, श्रद्धा मॅम. 1 मिनिट हां. अनम्यूट करा. बोला. येस मॅम. येस. बोला मॅम. तर मला मेडिटेशन संदर्भातच प्रश्न विचारायचा होता. येस मॅम. मेडिटेशन सध्या ते कसं आहे की जे सुरुवात आहे ना ते कॉन्सन्ट्रेट होत नाही. ओके. लक्ष म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये तुमचं हा त्याच्यात. म्हणजे कसं आहे की मग तेच हालचाल हे ते त्यासाठी मी प्रयत्न करते पण ते काही अजून होत नाहीये. याचं कारण मेन कसं आहे हम्म माहितीये मॅम, की आपल्याला एका ठिकाणी बसायची सवय नाहीये. म्हणजे एका हम्म ठिकाणी इन द सेन्स हम्म स्वतःबरोबर शांत बसण्याची सवय नाहीये.
त्यामुळे असं होतं. पण सुरुवातीला हे होणार कारण तुम्ही आत्ता त्या गोष्टी करताय. सो सुरुवातीला काही रेझिस्टन्स म्हणजे काय होतं, की आपल्या तर्फे शारीरिक आणि मानसिक 2 प्रकारचे रेझिस्टन्स असतात, की नकार दिला हम्म. जातो, की नाही करायचंय किंवा काहीतरी डिस्टर्बन्स झाला, की लक्ष तिकडे जातं. सो सुरुवातीला ह्या गोष्टी होणार, त्या घेऊन बसायचं. हम्म. तुम्ही बसलात तरी शांत वाटणार नाही. कदाचित मनात खूप प्रश्न, विचार खूप काही चालू राहतं. तर ते नाही सगळं मला हां, येस बोला. त्यासाठीच मला एक म्हणजे पर्सनली विचारायचं होतं ते. तर येस. त्यासाठी मी नंबर मला हवा होता. कारण ते पर्सनली होतं उगाच कोणालाही प्रॉब्लेम नको. ओके, म्हणून ओके, म्हटलं की ओके. जर हा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरं राहील. येस, येस, येस मॅम. चालेल, चालेल. मी इकडे ग्रुपमध्ये शेअर करते तुम्हाला. ठीक आहे. आपला जो हा आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे, जो काही कस्टमर केअरचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता, मेसेज करू ऍक्च्युली मी आज शकता. दुपारी मी केला होता मेसेज पण ते फक्त व्हॉट्सअप कॉल ओनली व्हॉट्सअप मेसेज ओनली आहे ना. सो येस, येस, म्हणून येस. मी कॉल नाही केला त्याला. नाही, नाही. तुम्ही मेसेज करा आधी. मग जसं शेड्यूल असेल त्यानुसार तुम्हाला मग कॉल बॅक केला जाईल. ठीक आहे. ओके ते ठीक आहे तुम्हाला सांगितलं चालेल. जाईल, की ओके मॅम यावेळेला कॉल करा. कारण बाकी असे सगळे चालेल. चालू असतात ना सेशन्स. त्यामुळे किंवा कधी मीटिंग्ज असतात. सो त्यावेळेला तुम्ही आधी मेसेज करून विचारा. मग त्यानुसार ठीक आहे तुम्हाला चालेल. बोलण्यात येईल. ठीक आहे? हो. चालेल चालेल येस. ओके. तो काही काळजी करू नका मॅम. सुरुवातीला असं होतं, बऱ्याच जणांच्या बाबतीत हम्म. होतं. सो तो हम्म. ॲक्सेप्टन्स पहिल्यांदा आधी तुम्ही स्वीकृती करणं गरजेचं आहे, की मला हे असं हो. थोडंसं अनकम्फर्टेबल होतंय किंवा मी स्थिर बसू शकत नाही. विचार हम्म. येतात. पहिले ॲक्सेप्ट करा, हे येणारच आहेत. ठीक आहे. हम्म. विचार ही अशी गोष्ट आहे, की ती थांबत नाही. सो पहिले ॲक्सेप्ट करा आणि बसा. सुरुवात करा. हळू कॉन्सन्ट्रेशन वाढेल. जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाणार ना, गोष्टी तुमच्या वाढत जाणार आहेत. ठीक आहे? ओके येस. थँक यू मॅम. येस. बोला. वेलकम. बोला. कोणाला बोलायचंय अजून? बोला, बोला. येस, बोला. वैभव सर काही बोलायचंय? मोनाली मॅम? आता जी दिसतात त्यांची नावं घेते मी. मनीषा मॅम, तृप्ती मॅम आणि जे दिसत नाहीत त्यांनी सुद्धा बोलायचं आहे. बोला. काही प्रश्न आहेत? तृप्ती मॅम बोला. काही प्रश्न असेल तुमचा किंवा तुमचं शेअरिंग तुम्ही सांगू शकता. कसं वाटलं? रेकीमध्ये का आलात तुम्ही? कशा गोष्टी झाल्या? बोला. हा ऍक्च्युली ना मला आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे ना त्याच्यापेक्षा पण खूप जास्त डीप मध्ये जाण्याची इच्छा आहे. कारण की तिथे असं फील होते काहीतरी आहे, बट आता म्हणजे त्या लेवल पर्यंतच आहे. त्याच्या पुढे जायची इच्छा आहे बस. येस. पण तुम्ही आता म्हणजे तुम्ही जेव्हा जॉइन केलं, बरोबर? तर तेव्हा काय हम्म, तुमचा म्हणजे हम्म, पॉइंट ऑफ व्ह्यू होता किंवा काय तुमचं पर्पज होतं जॉइन करण्यामागे? हा ऍक्च्युली ना मी आता सध्या अन्झायटी मध्ये आहे. सो दॅट्स वाय म्हणजे मी सर्च करते की म्हणजे कसं मी रिकवर होऊ यातून. सो मी असंच फाइंड आउट करत असते. सो दॅट्स वाय मला हे भेटलं आणि मला एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. सो आता म्हणजे फर्स्ट लेवल आहे सो तिथपर्यंतच आहे, बट खूप चांगलं आहे मला असं फिलिंग येते आणि सो मला एक्सप्लोर करायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कसं वाटलं म्हणजे 5 दिवसांमध्ये तुम्ही जी माहिती बघितली, याच्याविषयी माहिती होती का तुम्हाला आधी? चक्र आपण बघितले सगळे. ऍक्च्युली ना मी लास्ट म्हणजे आताच एक आठवड्यापूर्वी एक बॅच झाली होती तेव्हा मी तिथे होते, बट माझं असं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. कारण की माझं जरा वेगळ्या झोन मध्ये होते. सो पण ते मला नेक्स्ट डे फील व्हायचं की काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ते तेवढ्यापुरती राहिली आणि नंतर मग मी ते मिस झालं. सो मला लक्षात आलं की तेव्हाची जी एनर्जी होती ना ते ह्या क्लासमुळे आली होती. सो मग मी परत आता व्यवस्थित अटेंड करते. नक्कीच, नक्कीच. नाही, खूप छान. आणि खरंच आहे, ही रेकी ही गोष्ट अशी आहे ना, की ज्यातनं खरंच आहे कारण हायर फ्रिक्वेन्सी एनर्जीमध्ये आपण वावरायला लागतो. आतापर्यंत कदाचित त्या विचारांमध्ये नसतो, पण जेव्हा तुम्ही या एनर्जीच्या संपर्कात येतात, तेव्हा तुम्ही नेहमीच हायर फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट होत असतात. म्हणून तुम्हाला तुमच्या एनर्जीज तेवढ्या खूप छान पद्धतीने जाणवायला लागतात आणि ही अनुभूती आपल्याला जेव्हा कनेक्ट होतं, फक्त कसं आहे, की ऑब्झर्वेशन तुमचं स्वतःविषयीचं किती आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला या सगळ्या अनुभूती त्या प्रमाणात येणार आहेत. अनुभूती सगळ्यांनाच येते, पण कधी-कधी ती येते पण कळत नाही. काहींना ती पटकन कळते. सो सगळ्या पद्धतीची असते. सो नक्कीच मॅम, खूप-खूप वेलकम आहे तुमचं. पुढे या बऱ्याच गोष्टी शिकायच्यात आपल्याला. आता फर्स्ट डिग्रीमध्ये फक्त स्वतःला क्लिन्झिंग करायचंय. कारण मिकाऊ उसूनीच हे घालून दिले, की पहिल्या डिग्रीमध्ये सेल्फ हीलिंग करायचंय. 13 पॉइंट्सवरती काम करायचंय. सो स्वतःचे जे ब्लॉकेजेस आहेत चक्रांविषयीचे ते आपण क्लीन्स करणार आहोत. सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये तुम्ही डिस्टन्स हीलिंग शिकाल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल्स मिळणार आहेत. सेकंड डिग्रीमध्ये काही सिम्बॉल्स मिळतात. थर्ड डिग्रीमध्ये तुम्हाला मास्टर सिम्बॉल मिळतो आणि हे सगळ्यात महत्वाचं, की का थर्ड डिग्रीपर्यंत करावं याविषयी मी एक तुम्हाला 2 मिनिटं सांगेन, की पहिल्या डिग्रीची अटेनमेंट जेव्हा तुमची होते,
तेव्हा तुम्हाला 10% एनर्जी मिळते. जेव्हा तुमची दुसऱ्या डिग्रीची अटेनमेंट होते, तेव्हा तुमची 40% एनर्जी वाढते. म्हणजे टोटल झाले 50%. ओके. मग यामध्ये तुम्हाला अटेनमेंट आणि त्यानंतर तुमची प्रॅक्टिस या सगळ्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा तिसऱ्या डिग्रीची तुम्हाला अटेनमेंट मिळते, म्हणजे दीक्षा मिळते आणि त्यानंतर तुमची जी प्रॅक्टिस रिलेव्हंट आहे ती कंप्लीट झाली, की तुमची 100% एनर्जीनी तुम्ही काम करायला लागता. सो मिनिमम रेकी प्रॅक्टिशनर हीलर होण्यासाठी तुम्हाला 3 डिग्रीज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांनाच सांगणं आहे, की खरंच तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये आलात ना, तर मिनिमम 3 डिग्रीपर्यंत आणि मॅक्स टू मॅक्स जर स्वतःचं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन 360 डिग्रीने करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही मास्टर आणि ग्रँड मास्टरमध्ये या. पण पहिल्यांदा हा जो बेस आहे, तो पक्का होणं फार गरजेचं आहे. ही जी आपली पहिली डिग्री आहे. सो तिथे ओतून, झोकून पूर्ण काम करायचं आहे स्वतःवरती. स्वतःचे ब्लॉकेजेस आपल्याला काढायचे, जे विचारांनी निर्माण झालेले आहेत. आणि मग हळू आपल्याला पुढे यायचं आहे. काल सरांनी माहिती सांगितलीच होती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड ऑन म्हणून इथेच सांगते मी, की सेकंड आणि थर्ड डिग्रीचा ज्याला खरंच इंटरेस्टेड आहेत, तर आज टीमशी डिस्कस झाल्यावरती 1 दिवस वाढवलेला आहे. काल तुम्हाला सांगितलेलं, की रात्री 12 पर्यंत जे इंटरेस्टेड आहेत, सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये त्यांना 12 पर्यंत पेमेंट करायचं होतं. पण आमच्या सगळ्या टीमशी डिस्कस झाल्यानंतर आज रात्री 12 पर्यंत हा कालावधी वाढवलेला आहे. त्यामुळे जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांनी अजून ॲडमिशन घेतलं नाहीये सेकंड, थर्ड डिग्रीला, ते घेऊ शकतात. मी इकडे लिंक शेअर करते. नक्कीच आपण पुढचं डिस्कशन करूयात. पण तोपर्यंत मी लिंक शेअर करते. तुम्ही त्याच्यावरती तुमचं पेमेंट करू शकता. ठीक आहे. आज रात्री 12 पर्यंत आपलं कालचा जो डिस्काउंट दिला होता, त्याप्रमाणे 5999 याचीच तुम्हाला फीस आज रात्री 12 पर्यंत भरायची आहे. उद्याचं सेशन असणार आहे. उद्यापासून ही फी 7000 होणार आहे. त्यामुळे खरंच ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आज बुकिंग करायचं आहे. ओके. येस. थँक यू सो मच तृप्ती मॅम. अजून काही बोलायचं तुम्हाला? येस. येस. थँक यू सो मच. येस. मी शेअर करते तुम्हाला 2च मिनिटं लिंक. सो महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे, की आपल्या आयुष्यामध्ये आपण या कुठल्याही गोष्टींमध्ये म्हणजे ही रेकी अशी नाही, पण कोणतीही गोष्ट ना आपल्याला पूर्णतः करणं फार गरजेचं आहे. सो रेकीमध्ये सुद्धा तुम्ही आला आहात, या सगळ्या गोष्टी करतात ना, तर मिनिमम 3 डिग्री तरी तुम्ही शिकलं पाहिजे. का? कारण जसं मी आता तुम्हाला कारण सांगितलं, की जोपर्यंत तुम्ही 3 डिग्री शिकत नाही, तोपर्यंत 100% एनर्जीने आता तुम्ही फक्त एक काय म्हणता ना, की 10% एनर्जीवरती आहात तुम्ही. 1 मिनिट हां. आता फक्त 10% एनर्जीवरती तुम्ही आता काम करत आहात. पण विचार करा, आता जर तुम्हाला काही अनुभूती यायला लागल्या, तुम्हाला येणार नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा हे मेडिटेशन कराल ना, तेव्हा खूप साऱ्या अनुभूती तुम्हाला यायला अनुभूती म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स येणार आहेत, की ती एनर्जी तुमच्यासाठी कसं काम करते. कधी-कधी खूप हलकं वाटायला लागेल. तुमचे चक्रास आहेत ते ओपन अप होतात या सगळ्या गोष्टी. पहिल्या डिग्रीमध्ये तुमचे 4 पहिले चक्र ओपन अप होतात. म्हणजे अटेन्मेंट नंतर हां. सेकंड डिग्रीच्या अटेन्मेंट नंतरचे 2 म्हणजे सोलर प्लेक्सस आणि सॅक्रल चक्र ओपन होतं आणि जेव्हा तुमची थर्ड डिग्री तुम्ही कंप्लीट करता, त्यानंतर तुमचं रूट चक्र ओपन होतं. म्हणून ही तुमची 100% एनर्जी तुम्हाला काम करायला कुठे ना कुठेतरी सहाय्य करत असते. सो आता 10% एनर्जीमध्ये जरी तुम्हाला इतक्या छान एनर्जी जर जाणवते आहे, तर विचार करा 100% एनर्जीने जेव्हा काम कराल, त्या स्टेजपर्यंत जाल, तेव्हा तुम्हाला किती छान एनर्जी जाणवेल. ओके. सो मी मेसेजमध्ये शेअर केलेला आहे चॅट बॉक्समध्ये. लिंक तिथे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जीपे करू शकता. फक्त जे पेमेंट करतील त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आपल्या कस्टमर केअर नंबरवरती. ओके. तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे कसं बरोबर ते सॉर्ट होईल. ठीक आहे. बोला. आता अजून कोणाला बोलायचंय? सांगायचं, शेअरिंग करा जरूर. तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. येस. बोला धीरज सर. येस. बोला. अनम्यूट करा. येस. येस सर. बोला. काही नाही ऍक्च्युली माझं जे रेकी हिलिंगला जॉईनिंग करण्याचा जो पर्पज होता, मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की बाबा रेकी हिलिंग चक्रावर काम होतं. तो त्या पर्पजनच मी हा क्लास जॉईन केला की रेकी हिलिंग काय असतं. तो मला याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी वाटते. मी 2018 मध्ये विपासना केली होती, विपासना मेडिटेशन इगतपुरीला. तो यस सिमिलर आहे, फक्त इथं आपण चक्रावर काम करतो आणि ज्या गोष्टी आहेत त्या आपण अझ्युम करतो इथे. ठीक आहे, इफ आय एम रॉंग. आणि सेकंड मला म्हणजे 2-3 लेवल पर्यंत जायचं होतं, पण माझं अनफॉर्च्युनेटली आता 18 डिसेंबर पासून तर 29 डिसेंबर पर्यंत सेकंड सेशन आहे विपासनाचं. तो मी सध्या तर करणार नाही, पण इन फ्युचर मी डेफिनेटली करेल. आणि एक चांगला एक्सपिरियन्स आहे. थोडंसं ऑफिसमध्ये असल्यामुळे मला तेवढं हे करता नाही आलं, पण एक्सपिरियन्स चांगला आहे माझा ते.
गुड गुड ग्रेट ग्रेट. सो 10 डेज सर तुम्ही सध्या नाही आहेत म्हणजे सुट्टीवर असाल कशाचं? हा ऑफिसमधून हा सुट्टीवर 10 डेज विपස්සना करताय. ओके गुड येस गुड. येस येस ग्रेट ग्रेट. खूप छान. हा इगतपुरीला. नक्कीच येस इगतपुरीला. ओके ओके ग्रेट. येस येस सो मेन तेच आहे सर हे सगळं ऑकल्ट सायन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं रेकी हा त्याचा एक राईट. पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण एनर्जीमध्ये काम करतो. रेकीमध्ये आता आपण फर्स्ट डिग्रीमध्ये आहोत तर आपण सेल्फ हिलिंग करतो पण सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये विथ सिम्बॉल्स काम करतो. सो जसं आता मी राईट राईट सांगितलं राईट. त्याप्रमाणे. आणि विपස්සना ही गोष्ट आहे की जिथे तुम्ही प्रॉपरली म्हणजे काय म्हणतात म्यूट मोडमध्ये असता तुम्ही पूर्णतः. हा ते सेल्फ स्वतःसाठी राहतं मग. येस एक्झॅक्टली. सो कशा आहेत ना ह्या सगळ्या एनर्जीज एकमेकांचाच पार्ट आहे. शेवटी एनर्जी आहेत सगळ्या राईट. आणि त्यातमध्ये आय तुम्ही नो. मेडिटेशन करता किंवा स्वतःला पूर्ण वेळ देता जो काही आहे तो तुम्हाला स्वतःला बघण्यासाठी एक वेळ मिळतो. सो नक्कीच ती पण एक खूप छान गोष्ट आहे आणि नक्की जरूर करा आणि यापुढे जसं तुम्हाला होईल तसं. कसं आहे फोर्स कुणालाही नाहीये पण महत्वाची नाही गोष्ट ठीक ही आहे. की जसं तुम्ही कराल प्रत्येकाला पुढे ते पुढे. प्रत्येकाला ते कळतं की येस कधी करायला एक्झॅक्टली. पाहिजे कधी नाही करायला पाहिजे. लाईफमध्ये अशा सिच्युएशन येस येऊन जातात की माणसाला बरोबर. त्या हँडल करणं खूप अवघड होऊन जातं. लाईक डिप्रेशन सगळ्या त्या गोष्टीमध्ये मी सगळ्या गेलो आहे. तो आय नो कधी करायचं कधी नाही करायचं. चांगला एक्झॅक्टली एक्झॅक्टली. नाही नाही खूप छान. आणि कसं आहे इथे तुम्ही आता शब्द वापरलात म्हणून मला फक्त सांगायचं आहे की हा शब्द आपण खूप ऐकतो आता सध्या राईट हो. डिप्रेशन. पण खरं तर हा शब्द ना वापरला नाही पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. कारण तो ना खूप जास्ती नकारात्मक शब्द आहे. निगेटिव्ह राईट एक आहे. वर्ड आहे. आणि डिप्रेशन म्हणजे काय त्याचा बेस काय की एखादा विचार आहे की मला एखादी गोष्ट जमत नाही किंवा मला एखादी गोष्ट मिळाली नाही. सो एकदा तो थॉट मनामध्ये आला की तो दिवसभरात किंवा काही कालावधीमध्ये आठवड्याभरामध्ये महिन्यामध्ये वारंवार सातत्याने रिपीट होत जातो आणि ते इतकं रिपिटेशन होतं की जसं आपण म्हणतो ना की ह्याचं जाळं असतं त्या पद्धतीने एक जाळं आपण क्रिएट करतो स्वतःभोवती आणि आपला संपूर्ण माइंडसेट सबकॉन्शियस माइंडवरती त्याच पद्धतीनं एक इम्प्रिंट उठतं आणि नंतर त्याचं रूपांतरित आपण जसं म्हणतो हा शब्द वापरतो. सो लक्षात घ्या करेक्ट की करेक्ट. याची सुरुवात एका विचारापासून होत असते. एक किंवा हो अनेक आणि विचार विचाराचं झाड. राईट. येस विचारांचं जाळं जे आपण म्हणतो त्या पद्धतीने होतं. त्यामुळे शक्यतोवर प्रयत्न करा की हा शब्द आपल्या काय म्हणतात डिक्शनरीमधून हळूहळू काढून टाकायचा. त्याची गरज नाहीये. कारण आपण त्याच्यापेक्षा खूप हायर लेव्हलला आहोत आणि आपली स्वतःची कपॅसिटी, स्वतःची ॲबिलिटी त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. सो शक्यतोवर करेक्ट करेक्ट. ट्राय करा. कारण हा शब्द न वापरणं आपल्या आयुष्यामध्ये. कारण आता सध्या खूप शब्द लहान मुलं सुद्धा म्हणतात, "मला खूप बोर होतंय." हा डिप्रेशन अनेक सगळ्या येस गोष्टी एक्झॅक्ट. वापरण्यात एन्झायटी चालल्या. आलीये, मला बोर होतंय, मला एन्झायटी. किती गोष्ट म्हणजे हे शब्द जेव्हा आपण वापरतो ना, तेव्हाच त्या शब्दांमध्येच ती नकारात्मकता आपण स्वतःसाठी स्प्रेड करत असतो. इतरांसाठी तर करेक्ट. नंतरची गोष्ट झाली. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय फूड देतोय, ते फार महत्वाचं आहे. आणि तिथे आपण तेच चेक करणं लर्निंग जे गरजेचं आहे. आहे ते आपल्याला इथनं मिळतं. जसं विपासना झालं किंवा आपलं रेकी हिलिंग झालं इथनंच ते लर्निंग मिळतं आणि त्याच्यामुळे ते प्रत्येकानं एक अवेअरनेस म्हणून तरी करायला पाहिजे. असं माझं एक्झॅक्टली. ओपिनियन आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. येस. थँक यू सो मच धीरज थँक्यू. सर. थँक येस. बोला अजून कोणाला बोलायचंय? बोला श्रद्धा मॅम. काही बोलायचं अजून? मोनाली मॅम, प्राजक्ता मॅम, मनीषा मॅम. बोला. काही शेअरिंग आहे तुमचं? ओके, ओके. हरकत नाही. कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा. म्हणजे मला कळेल की कोणाला बोलायचं आहे. राईट? सो महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपण रेकी हे जे काही करतोय ना, ही ऍक्च्युअली आपण जसं म्हटलं की गुरु शिष्य येस सतीश सर बोलायचं? अनम्यूट करा सर आणि बोला. हा नमस्ते मॅडम. नमस्कार, नमस्कार सर. मला एक विचारायचं होतं मॅडम येस, बोला सर. की आपल्याला म्हणजे आपण जर खोटं बोललो असेल किंवा चुकीचं वागलो असेल, त्याला काही उपाय आहे का? हां, म्हणजे उपाय कशा पद्धतीचा पाहिजे तुम्हाला? ते महत्वाचं आहे. कशा पण पद्धतीचा असं काही नाही. ओके. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं की समजा एक्स व्यक्तीने काहीतरी खोटं बोललंय म्हणून वाय व्यक्ती हर्ट झालाय. बरोबर? हो बरोबर तर ते आयदर बरोबर. वाय व्यक्तीकडनं काहीतरी म्हणतात की क्षमा मागायची त्याची किंवा ते इनडायरेक्टली कसं सॉल्व्ह होईल असा तुम्हाला प्रश्न आहे तुमचा. बरोबर? हा म्हणजे माफ तर करत नाहीये. ओके. माफ तर करत नाहीये. बरोबर. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हां, आता आपण तुम्ही एक विषय विचारला ज्या पद्धतीने विचारला त्या पद्धतीने हे लक्षात येते की तो कदाचित खोलवर आहे किंवा त्या पद्धतीचा असू शकतो. हो बरोबर? सो महत्वाचं म्हणजे बरोबर. की
आता सध्या जे काही तुमचं रिलेशनशिप असेल त्या व्यक्तीशी, तुमचं फ्रेंड असेल किंवा घरातली कोणी मंडळी असतील, जे काय असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ती व्यक्ती माफ करत नाही. कदाचित त्या गोष्टी तेवढ्या डीप असतील, पण आपण खोटं बोलतो किंवा काय बोलतो, त्याच्यामागे आपलं इंटेन्शन काय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं, की आपण घरामध्ये 2 मोठ्या व्यक्तीचा वाद चालू असतो आणि अचानक आपली लहान मुलं येतात. तेव्हा आपण ती गोष्ट थांबवतो आणि त्यांना काहीतरी सांगतो, की "नाही, नाही, आमची मजा चालू होती किंवा असा टॉपिक झाला किंवा जोक झाला." असं म्हणून आपण त्या ठिकाणी खोटं बोलतो. तर ते खोटं बोलणं एक वेगळी पद्धत आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कव्हर करायचं होतं. आपलं इंटेन्शन त्याच्यामागचं चांगलं होतं. पण जेव्हा आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचं खोटं मुद्दाम बोलतो, बरोबर? की मुद्दामच जेणेकरून खोटं. हां, एक्झॅक्टली. सो त्यावेळेला समोरची जर हर्ट होतीये व्यक्ती, तर स्वाभाविक आहे की आपल्याकडनं चुकीचं कर्म घडलेलं आहे. हो. बरोबर आहे? आपल्याकडनं कर्म चुकीचं घडलेलं आहे. आपल्याकडनं आपण चुकीच्या इंटेन्शननी ते केलेलं आहे. आयुष्यामध्ये एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, की आपण कुठली पण गोष्ट करतो ना, त्याचं इंटेन्शन काय आहे? जसं आधी आपण ही 2 उदाहरणं बघितली, की एखाद्याला फसवायचं म्हणून आपण चुकीचं बोललो किंवा खोटं बोललो, ती गोष्ट वेगळी आणि एखाद्याला त्या गोष्टींपासून लांब ठेवायचं, त्याच्यावर ते चुकीचे संस्कार व्हायला नको म्हणून आपण मुलांपासून या गोष्टी लांब ठेवतो. ते सुद्धा एक खोटं बोलणं झालं, पण त्याच्यामागचं इंटेन्शन चांगलं होतं. सो तुमचं इंटेन्शन जर खोटं बोलण्यामागचं चांगलं आहे, तर त्या गोष्टी लवकर रिझॉल्व्ह होतील आणि जर अशा काही चुकीच्या पद्धतीने खोटं बोललं असाल, की ज्याने समोरच्याची काहीतरी मानसिक हानी झाली असेल किंवा त्याच्यावरती काही चुकीचा परिणाम झाला असेल, तर त्यासाठी सध्या तरी तुम्हाला प्रे करणं गरजेचं आहे. म्हणजे ओके, ओके. हरकत नाही. हो. सो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला कुठे ना कुठेतरी मनातनं पहिल्यांदा माफी मागायला सुरुवात करा. तुम्ही सरेंडर करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीची मनातनं माफी मागा. हळू या गोष्टी होतील. आता तुम्ही पुन्हा सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये जेव्हा याल, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकू शकता. हीलिंग कसं करायचंय, समोरच्याला हीलिंग कसं पाठवायचं. हळू त्या गोष्टी कमी व्हायला लागतील. पण आता ते तुमचा मेन मुद्दा काय आहे ते माहीत नाही. मी तुम्हाला वर त्या गोष्टीवरती सांगितलं. सो आता इथून पुढे त्या कुठल्याही करू नका आणि समोरच्याचा विश्वास कसा जिंकता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. ओके सर? नाही, मग त्यामुळे काय होतं, तेच आपल्या समोर येत राहतं सारखं. तेव्हा प्रगती आपली होत नाही ना. येस. सो ते गिल्ट आहे ना पहिल्यांदा सर, ते गिल्ट काढा. जर हो. जी काही आपण खोटं हा, बोललोय मग किंवा ते जी काही कसे चुकी झाली आहे काढायचे? ना, येस. गिल्ट काढायचं म्हणजे मला फक्त एवढं सांगा, की जे काही चुकीचं असेल, जे काही चुकीचं बोललात किंवा जे काही झालं, लपवलंय किंवा जे काही, तर ते तेवढं स्ट्राँग होतं का, की ज्यानी समोरच्याचं खूप डॅमेज झालंय? हो, होतंय ना. हां. खूपच आहे. मग आता आपण खड्डा पूर्ण खणलाय आहे तर त्याच्यात. बरोबर आहे ना? आपण खड्डा खणलाय तर आपल्याला तो खड्डा दिसणारच आहे, जोपर्यंत तो भरून निघणार नाही. बरोबर हां ना? ना. नाही, राइट? हां. सो ते ते हळू तसंच होतं. होईल. पण ते कुठल्या पद्धतीचे ते माहीत नाही. त्यामुळे मी तेवढं कमेंट करू शकणार नाही. मी एक इन जनरल तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर तसं काही त्याविषयीचं असेल, तर हां. तुम्ही नक्कीच कस्टमर केअरच्या वरती तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला जर काही त्याविषयी बोलायचं असेल तर. ठीक आहे? कारण काही गोष्टी हो. आपल्याला पर्सनली बोलू शकता तुम्ही. हं. सगळ्यांच्या समोर नाही सांगता येत. आय कॅन अंडरस्टँड. पण हां. एवढंच आहे की बी पेशंट. थोडासा वाट बघण्याची गरज आहे. कारण जर हं. समोरची व्यक्ती कुठल्याही तुमच्या गोष्टींमुळे जर हर्ट झालेली आहे, तर तिला पण तिचा स्पेस हो. देणं गरजेचं आहे. सो इथून पुढच्या ॲक्टिव्हिटी अशा करा, की जेणेकरून त्यांचा विश्वास तुम्ही कुठेतरी गेन करू शकाल. आणि तुमच्या मनातली गिल्ट थोडीशी तुम्ही बाजूला सारून त्यासाठी प्रयत्न करा. कारण गिल्ट तुमच्या समोर राहणार तर ते सारखं येणार. कारण मनात तोच विचार असणार तर हो. तुमच्या समोर त्याच गोष्टी होणार आहेत. ओके? हं. ते आपल्याला पस्तावा होतो ना मग. येस. मग ते त्या गिल्ट म्हणजे तेच आहे, की पश्चाताप होतो आपल्याला, की मी हे का हो. केलं? मी नव्हतं करायचं. मग जर ते आता पश्चाताप झाला, तर ॲक्सेप्ट करा, की चूक झाली. चूक समजून माफी मागा पहिल्यांदा. कदाचित माफी लगेच मिळेल याची शाश्वती नाहीये. सो ती करत राहणं गरजेचं आहे. कारण आता कारण आता कसं आहे, की समोरच्याने विश्वास ठेवलेला असतो. आपण त्याचा विश्वास ब्रेक केलाय. बरोबर? सो बरोबर. तेवढं ते तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे समोरचं नातं. म्हणून तुम्ही एवढ्या ह्यानी बोलताय, एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये बोलला ते हं. ऑब्व्हियसली की तुम्हाला ते इम्पोर्टंट आहे समोरची व्यक्ती, जे कोणी असेल ती. पण नक्कीच ते होईल. रिझॉल्व्ह होईल, पण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे सर. ओके? येस. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच. येस. थँक यू. बोला. कोणाला अजून काही बोलायचंय? येस. कोणाचे काही आहेत का प्रश्न? सो आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. कोणीतरी ऑरा क्लिनिंगचं विचारलं, तर उद्या आपण बघणारच आहोत, की ऑरा क्लिनिंग कसं करायचंय? त्याविषयी प्रश्न होता इथे चॅट बॉक्समध्ये. ओके. ठीक आहे. हरकत नाहीये. तर नक्कीच इथे आपण हे शेअर केलेली आहे, लिंक शेअर केलेली आहे.
कोणाला पेमेंट करायचं असेल तर आज रात्री 12 पर्यंतची वेळ आहे. उद्या हे चार्जेस वाढणार आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. सो नक्कीच पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही याच्या सगळं काल सरांनी सगळा सिलेबस सांगितलं. त्याच्याविषयी कोणाला काही प्रश्न आहे का? की सेकंड आणि थर्ड डिग्री विषयी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. की काय असणार आहे? काय शिकणार आहे? त्याच्याविषयी काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा विचारू शकता. त्याच्याविषयी सुद्धा मी माहिती सांगू शकते. काही हरकत नाही. ओके? ठीक आहे, हरकत नाही. सो आपण हे म्हणत होतो की नक्कीच ही जी फर्स्ट डिग्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं की 7 दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि ती रिगरसली करा. ठीक आहे? रिगरसली तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे आणि जे काही मेडिटेशन तुम्हाला मिळणार आहे तर ते मेडिटेशनचा वापर करूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची आणि हे मेडिटेशन तुम्ही पुढे या सेकंड थर्ड डिग्रीला नका येऊ, पण जितकं पॉसिबल राहील ते डेली बेसिसवरती तुम्ही जे मेडिटेशन करत राहणार ते जास्त महत्वाचं आहे. तेवढंच गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे तुमचे चक्रास ओपन अप होणार आहेत. हे सगळे ब्लॉकेजेस तुमच्याकडनं निघणार आहेत. हळूहळू निघतील कारण बरेचसे विचार आपण करून ठेवलेले असतात. बरेचसे आपल्या शरीराचे पार्ट जे आपल्या चक्रांशी रिलेटेड आहेत ते का डॅमेज होतात? कारण विचार आपले जे काय आहेत ते चक्रांवरती परिणाम करत असतात. कारण असं धरून चाललं तर आपल्या आयुष्यामध्ये 80% जे काही आपल्याला त्रास होतो, व्याधी होतात, या सगळ्या सायकोमॅट्रिक डिसीज असतात. म्हणजे विचारांनी, भावनेनी किंवा मनाने तयार केलेल्या विचारांमुळे, चुकीच्या विचारांमुळे, चुकीच्या समजुतींमुळे हे गोष्टी घडत असतात आणि उरलेलं साधारण धरून चला की 10 ते 20% गोष्टी या प्रॉपर व्याधी म्हणजे शारीरिक व्याधी असतात. फिजिकल जो त्रास होतो ना आपल्याला, आपण म्हणतो पोट दुखतंय, डोकं दुखतंय, तर या सगळ्याच्या मागे सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठेतरी फिजिकल गोष्टी ह्या साधारण 10 ते 20%च असतात. उरलेल्या ह्या 80 ते 90% गोष्टी ह्या विचारांनी, भावनेनी आणि कुठे ना कुठेतरी हे चुकीचे गैरसमज जे घेऊन बसतो, समजुती घेऊन बसतो, त्याच्यामुळे झालेले असतात. त्यामुळे हे चक्रांवरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे चक्रांचा अभ्यास करा. खूप छान माहिती तुम्हाला आत्तापर्यंत दिली आहे. चक्रांच्या रिलेटेड कुठले हवं याची पुढे तुम्हाला खूप जास्त माहिती होणार आहे. आता सध्या स्वतःसाठी करा. पुढे जाऊन तुम्हाला इतरांसाठी करायचीच आहे. येस, येस शीतल मॅम बोला. हा नमस्ते मॅम. नमस्कार मॅम. आवाज येतोय? हा ओके. हं. आता मॅडम आपण कसं म्हणतो की जर समजा कधी आपल्याला कोण काही बोललं तर आपण त्यांना पण माफ करायचं आणि आपण स्वतः पण शांत राहून रिॲक्ट व्हायचं सर्वांना. येस. आता हे सर्व ठीक आहे आपण बोलतो असं वगैरे पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी खरोखर असं समोर घडतं त्यावेळी अशा वेळी तर शांत राहणं पण कठीण जातं. आपण खूप वेळा आणि त्या व्यक्तीला माफ करण्याची पण इच्छा असते आणि आपण माफ करतो. पण ज्यावेळी समोरची व्यक्ती रोजच आणि जाणून बुजून जर वारंवार चुका करत असेल आणि ती व्यक्ती अनअवॉइडेबल असेल तर अशा केसमध्ये आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं किंवा आपण कसं राहायचं अशा वेळी येस. असं आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी कोण शिकतंय मॅम? रेकी कोण शिकतंय? आपण हा शिकतोय, राईट? हो. येस. सो सगळ्यात महत्वाचं रेकीमध्ये आल्यावरती आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे की मी रेकी शिकते. मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. मला माझे चक्राचे विषयी अवेअरनेस आलाय. बरोबर आहे? सो मी काम करते. सो आता समोरच्या व्यक्तीला एक इथे छोटंसं तुम्हाला एक एक्झाम्पल दे जे सगळ्यांनाच एक्झाम्पल इन द सेन्स एक गोष्ट सांगेन की जे सगळेजण लागू करू शकतात. की समोरची व्यक्ती ही जी आपल्याला असं वाटतं की आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन येतात किंवा आपली चिडचिड होते, राग येते, सारखं ते उत्पन्न होतोय समोरच्या व्यक्तीला बघितल्यावर किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज, त्याच्या ऍक्शन बघितल्यावरती, तर लक्षात घ्यायचं की आता मी स्थिरतेकडे चालले कारण मी रेकीमध्ये आले. ऑब्व्हियसली याची उत्तर तुम्हाला सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये अजून खूप छान पद्धतीने मिळतील. पण एक थोडक्यात सांगते. तर त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला आपल्याला आपले औषध मिळालेलं आहे. कारण आता आपण मेडिटेशन करतोय, या विचारांमध्ये फरक पडलाय. या सगळ्या गोष्टींच्या मार्फत आपल्यामध्ये बदल होतोय. पण समोरची व्यक्ती ही आजारी आहे. तिला हे माहिती नाहीये कसं शांत बसायचं. तिला हे माहिती नाही कसं मेडिटेशन करायचं. राईट? सो तिला त्या पद्धतीनं बघायला सुरुवात करा. की तिला माहित नाहीये कसं शांत राहायचं. पण आता मला कळलंय की माझ्या चक्रांवरती मला कसं काम करायचंय. सो हे एक सोल्युशन आहे. सो त्या व्यक्तीला तेवढ्या मोठ्या स्टेजपर्यंत नेऊच नका. की राग येतो, रागासाठी कनेक्ट करू नका. ओके? मला माहिती आहे, मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिची ऐकून घ्यायची कदाचित नाहीये, कारण तेवढी क्षमता डेव्हलप नाही झालीये. कोणी असू, मोठं असू, लहान असू, जे कोणी असू. सो अशा पद्धतीने बघा. सो तुम्हाला पण हे होईल की नाही, मला माझं औषध मिळालंय, सो मी माझं मेडिकेशन केलेलं आहे. राईट? ओके. सो त्यामुळे त्यांना त्यांचं मेडिकेशन जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. जर माझ्या व्हायब्रेशननी जर चेंज झाला तर नक्कीच गोष्टी बदलतील. पण तसं नाही झालं तर नक्कीच
त्या पद्धतीने बघा, आपला अप्रोच थोडासा बदलणं गरजेचं आहे. आजपर्यंत लाल चष्मा वापरतोय ना, आता थोडंसं पिवळा वापरून बघा. गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतील. ओके. ओके? हम्म. येस. आन्सर मिळालं मॅम? हो मॅम. येस. हा. नक्कीच तुम्ही पुढे या मॅम सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये. याचे खूप तुम्हाला ऑप्शन्स मिळतील याच्यामध्ये. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ओके. कराल, की जेणेकरून तुम्हाला या बरेचसे असे सोल्युशन्स तुम्हाला तिकडे मिळतील. ओके? हा हा. येस. थँक यू सो मच मॅम. ओके ओके. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. कोणाला काही अजून बोलायचं? येस. सर तुम्ही आहात का इकडे? हो हो येस येस येस. येस. ओके. ओव्हर टू येतोय यू का सर. आवाज? हो सर, येतं. येस. ओव्हर टू यू सर. ओके सो एव्हरीवन, कसं वाटलं तुम्हाला सेशन आजचं? आय एम ट्रॅव्हलिंग, मी ट्रॅव्हल करत आहे. सो आय होप आवाज येत असेल माझा सर्वांना. येस नो येस एव्हरीबडी, सर. शो मी युअर हँड. गुड. कसं वाटलं आजचं सेशन मॅडमचं? गुड, ऑसम. चलो. खूप छान. येस. सो उद्या आपली अटेंडमेंट आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली असेल तुम्हाला मॅडमनी, राईट? सो उद्या तुमची अटेंडमेंट याच वेळी होणार आहे आणि तुम्हाला अटेंडमेंट साठी रेडी होऊन बसायचं आहे, त्याच्याबद्दलचा मेसेज तुम्हाला येईल. ठीक आहे. कॅमेरा ऑन असला पाहिजे तुमचा. 15 ते 20 मिनिटाची अटेंडमेंट असेल आणि एक विशेष सेशन आपल्या शेवटच्या दिवशी असते, त्याची आपण रेकॉर्डिंग देत नाही. ते असते पैशाबद्दल, हाऊ टू अट्रॅक्ट मोर मनी इन युअर लाईफ. ओके, ठीक आहे. सो सर्वप्रथम काल ज्या ज्या लोकांनी बुकिंग केलेलं आहे, फुल पेमेंट केलेलं आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांचे नावं आता माझ्याकडे नाही आहे बिकॉज आय एम इन ट्रॅव्हलिंग, पण त्यांचे नावं नक्कीच आपण ग्रुपवर टाकू. ओके. सो बऱ्याच लोकांनी काल रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा बुकिंग केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की डू नॉट लीव्ह दिस चान्स. ओके, बिकॉज महिन्याला एकच बॅच आम्ही चालू करतो. सो इफ सम वॉट यू आर शुअर की तुम्हाला हे करायचंच आहे आणि पुढे शिकायचंच आहे आणि अजून नॉलेज घ्यायचं आहे रेकीबद्दल, सो यू शुड बुक युअर सीट टुडे. कालचं जे डिस्काउंट आहे ते आम्ही तुमच्या सर्वांसाठी टीम सोबत चर्चा केली मी, आणि आम्ही ते डिस्काउंट कॅरी फॉरवर्ड करतोय तुमच्यासाठी आजच्या दिवशी पुरतं. ओके. सो अजूनही जर का तुमच्या डोक्यात येस नो वाला विचार असेल तर एकच ऍक्टिव्हिटी करा. आत्ता करा एक ऍक्टिव्हिटी. हृदयावर हात ठेवा आणि फक्त एवढा विचार करा की मागचे 5 दिवस कसे होते. आणि तुम्हाला जर असं वाटलं की मागचे 5 दिवस चांगले होते, स्वतःला एक प्रश्न विचारा की शुड आय गो अहेड ऑर नॉट. आणि त्याचं जे पहिलं आन्सर येईल ते तुमचं इंट्युशन आहे. आणि इंट्युशन बद्दलच आपण पुढे पण शिकणार आहोत सेकंड थर्ड डिग्रीमध्ये. ओके. सो 3 डिग्री मिनिमम तुम्ही केल्या पाहिजे टू बिकम अ हिलर. एक हिलर होण्यासाठी तुम्ही 3 डिग्री केल्या पाहिजे आणि ती करण्याची संधी तुमच्याकडे आता आहे. ओके. सो ज्यांनी अजूनही बुकिंग केलं नाही, जे अजूनही विचारात आहे, त्यांनी नक्की ऍक्शन घ्यायची आहे. ओके. येस प्राजक्ता मॅडम बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. आवाज तुमचा अनम्यूट करा. बटन दाबा, अनम्यूट करा. हा, आता बोला. सर नमस्कार. सर मॅडम नमस्कार. येस. ऍक्च्युली मी आता आपलं नेहमीचं सेशन म्हणजे मला अटेंड करायचंच असतं, पण काही कारणास्तव माझं असंच होतं मधल्या, कारण 8 ते 9 हा पिरियड थोडासा कामाचा असतो ना, त्यामुळे अगदी 1 तास जमणं जरा कठीण जातं. तर त्यामुळे मग हे असतं की लक्ष माझं विचलित होतं की मी सेकंड लेवलला मी जर ऍडमिशन घेतलं आणि मला पूर्ण हे नाही करता आलं, त्यामुळे मी जरा कन्फ्युज आहे. मला करण्याची खूप इच्छा आहे, पण त्यामुळे मी डगमगते की मी ऍडमिशन घेणार आणि मग पुन्हा तेही 10 दिवसाचं वगैरे असेल ना सर ते, म्हणजे ते जवळजवळ 15 सेकंड ते लेवल 16 दिवस आहे. 15 ते 16 दिवसाचा आहे. तर आता हा प्रश्न जो यांना पडलेला प्राजक्ता मॅडमला, हा बऱ्याच लोकांना असेल. ओके. आहे. सो मी हो, असेल. याचं मी एक आन्सर देतो. बघा कसं आहे माहितीये का, तुम्ही एक डिसिजन घ्या, त्यानंतर समोरचे मार्ग सुटतील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही अनलिमिटेड टाइम आमची सेकंड लेवल थर्ड लेवल रिपीट करू शकता. आता बॅच संध्याकाळी आहे 8 ते 9, पण कदाचित पुढच्या डिसेंबरमध्ये 15 तारखेनंतर 20 तारखेनंतर दुपारची बॅच पण चालू होईल. तुम्ही दुपारची बॅच सुद्धा अटेंड करू शकता. ओके. त्यासाठी तुम्हाला वेगळी फीस द्यायची गरज नाही. मुद्दा हा आहे की आपण त्या स्टेटमध्ये त्या एनर्जीला कनेक्टेड होत आहोत का. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कुठून तरी आपल्यापर्यंत ही गोष्ट आली
याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. आपण त्या सोर्सशी कनेक्ट झालेले आहोत. त्या सोर्सशी आपल्याला जास्तीत जास्त कसं कनेक्ट राहता येईल हा आपण विचार केला पाहिजे. सो डोंट वरी अबाउट एनिथिंग. आणि आम्ही सर्व सेशनचे रेकॉर्डिंग पण देतो. ओके. इफ यू हॅव एनी क्वेश्चन, पर्सनल क्वेश्चन, तो सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. नंतर आमचे व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे येतात, माझा, आरतीचा, सर्वांचा, राईट. सो वी हॅव अ टीम. ते तुम्हाला गाईड करतील. ओके. आणि जर का तुम्ही संध्याकाळची बॅच नाही करू शकले तर दुपारची करा, राईट. सो ऑप्शन्स आर सर देअर. मला दुपारचं तर नाहीच जमत, कारण मी शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे. मला पूर्ण नो संध्याकाळी मी 7ला घरात येते. 7ला घरात आल्यानंतर जे कामाला लागतो ना ते म्हणजे त्यामुळे इतकी बिझी बिझी असते ना की ऐकत अशी किचनच्या तिथे ठेवून काय थोडं जे ऐकता येईल तेवढं, म्हणजे खूप इच्छा असते. या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर करतात. म्हणजे इव्हन मी पहिल्या दिवशी मे बी मेसेज टाकला तेव्हा सुद्धा मी प्रवासात होती, पण नेट मिळतंय नाही मिळतंय असं करून करून ते आतापर्यंत मी एकही मिस केलं नाहीये. पण पूर्ण मला 8 ते 9 असं कॉन्स्टंटली बसून मला सगळं जे काही ग्रहण करायचं असतं तेवढं जमत नाही. मग मी असं तेच विचार करते की एवढं सगळं महत्वाचं आहे आणि मी ऍडमिशन घेणार, म्हणजे मी त्याच्यामध्ये प्रवेश करून हे करते, मग महत्वाच्या गोष्टी माझ्याकडनं मिस झाल्या तर मी काय करू असं आहे. आणि मी थोडीशी हे झालीये. रेजिस्टन्स हा. क्रिएट करत आहात तुम्ही, लक्षात घ्या. त्याच्या मागं कारण काही असू द्या. तुम्ही बिझी असाल, बाकीच्या गोष्टी असतील, सगळं काही आहे. पण कुठेतरी एक रेजिस्टन्स क्रिएट करताय तुम्ही, त्याला तुम्ही वाव देताय, बस दॅट्स ऑल. माझं हे म्हणणं आहे. त्याला तुम्ही दाबाल तर तो तिथंच दबून जाईल. ओके. दिस इज ऑल्सो ब्लॉकेज, जे आपण मागं बोललो 3-4 दिवसामध्ये, की हा पण एक ब्लॉकेज आहे. ओके. कारण हे जे अडचणी आहेत ना, ह्या कधीच दूर होणार नाहीत, लक्षात ठेवा. आज मी पण आउट बरोबर. आहे, आउट ऑफ टाउन आहे. मी एक सेशन अटेंड करतोय. कशासाठी? मी पण हे सांगू शकलो असतो ना कारण, की मला नाही जमणार, माझी तर बॅच आहे, नेमकं माझा तर शेवटचा दिवस आहे त्या दिवशी, मी कसं करू, माझं तर नुकसान होऊन जाईल खूप मोठं. बट सी व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू डू, दॅट्स ऑल. सो वन्स यू डिसाईड, पहिले तुम्ही क्लॅरिटी घ्या माइंडमध्ये की नाही मला हे करायचं आहे. आम्ही तुमच्यासाठी ऑप्शन देतोय ना एवढे मोठे. ओके. युनिव्हर्स इज रेडी टू गिव्ह यू ऑप्शन्स, यू आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट. है ना. मी नेहमी सांगतो माझ्या सेशन मध्ये की युनिव्हर्स आपल्याला द्यायला तयार आहे, की असे हात करून की हे घे. आपण म्हणतो नाही नाही नाही, बस बस बस, असं आहे. ठीक आहे. सो थिंक पॉझिटिव्ह, थोडा वेगळा विचार करा, बुकिंग करा, डोंट वरी. आणि रेकॉर्डिंग बघून बघूनही शिकले आहे काही लोक. अहो, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सेशन अटेंड केलेले आहे मागच्या काही बॅच मध्ये. सो डोंट वरी, एक बार तुम्ही ऍक्शन घेतली की बाकीच्या गोष्टी होतील. ठीक आहे. ओके. आणि फक्त प्राजक्ता मॅडमलाच नाही, सर्वांना माझं एक सांगणं आहे, लक्षात घ्या. आपण आहे ना बॅरियर आपण स्वतः उभे करत असतो. ठीक आहे. वी आर क्रिएटिंग दोज बॅरियर्स, वी आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू दोज बॅरियर्स. अदरवाइज बॅरियर नाही आहेत. ठीक है. इफ वी डिसाइड की ये मुझे करना है, कोणती गोष्ट, हेच नाही, आय एम नॉट टॉकिंग अबाउट माय कोर्स. ओके. मी तर पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की नका घेऊ कोर्स माझा. पण तुम्ही जे करताय ते करत राहा पुढं. कोणाही कडून शिका, पण शिका. कारण त्याचं जे मॅजिक आहे, त्याचे जे फायदे आहेत ते आम्हाला मिळाले. आम्हाला असं वाटतं की ते अजून जास्त लोकांना मिळावे. आणि अजून तुम्ही काहीच नाही, हे फक्त एक इंट्रोडक्शन लेवल आहे, फर्स्ट लेवल मध्ये. सेकंड, थर्ड, मास्टर, ग्रँड मास्टर मध्ये ऍक्च्युली तुम्ही शिकता की व्हॉट इज हिलिंग अँड वाय हिलिंग इज इम्पॉर्टंट. आणि कुठल्या कुठल्या कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये ब्लॉकेज येतात. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. एनी मोर क्वेश्चन्स? सो वन मोर टाइम आय एम रिपीटिंग की आम्ही खालचा डिस्काउंट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कंटिन्यू करतोय. यू हॅव 3 hours टू गो. आता 9 वाजलेले आहे. 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. आरती मॅडम, कोमल मॅडमने कोणीतरी शेअर केलेलं असेल तुम्हाला चॅट बॉक्समध्ये, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. आणि काल ज्यांनी ज्यांनी केले, मला बऱ्याच लोकांची नावं आठवत नाही, पण ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्या सर्वांचे खरंच मनापासून आभार. वी विल मीट यू मंडे मॉर्निंग 6 o'clock आपल्या मेडिटेशन मध्ये. ओके. एनी मोर क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड? आणि उद्याचं सेशन मिस करू नका, बिकॉज उद्याचं सेशन फार इम्पॉर्टंट असणार आहे. अट्युनमेंट फर्स्ट ऑफ ऑल, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सेकंड गोष्ट म्हणजे पैशाबद्दलचं काही जे आपले बिलीफ्स आहेत, रॉंग बिलीफ्स, ते आपण काढण्याचा प्रयत्न करू उद्या. ओके. बऱ्याच लोकांना असतात, सो ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. पैशाचे बरेचसे ब्लॉकेजेस असतात, ते कसे निघतील याच्यावर आपण काम करू. ओके. येस. एनी क्वेश्चन्स?
प्राजक्ता मॅडम, आय होप यू गॉट दी क्लॅरिटी. आय एम नॉट फोर्सिंग यू, बट आय एम फोर्सिंग यू. ठीक आहे, म्हणजे मला तुम्हाला फोर्स नाही करायचा, बट दिस इज द थिंग विच कॅन हेल्प यू. जे आता तुमच्या डोक्यात चालू आहे ते मी अजून चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो, पण आता नाही करू शकत या सेशन मध्ये मी ते. ठीक आहे, सो यू आर क्रिएटिंग बॅरियर्स. ओके, सो विल डिस्कस ऑन दॅट. येस, नेक्स्ट कुणाला बोलायचं आहे अजून? मोनाली मॅडम, एनी क्वेश्चन्स? ओके, सो प्लीज. येस येस, बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. अनम्यूट करा मोनाली मॅडम. हा, बटन आहे तिकडे, ते दाबा. माईक वर नाही झालं. खाली माईक दिसतो का तुम्हाला? हा, येस, झालं. आता बोला. या महिन्यामध्ये मला प्रॉब्लेम आहे. मला पुढच्या महिन्यामध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर कॉन्टॅक्ट कसं करायचं परत? हा, सो तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम आहे या महिन्यामध्ये? पैशाचा आहे, वेळेचा आहे, कशाचा आहे नेमकं ते सांगा. म्हणजे मी बाहेर गावी जाणार आहे त्या ह्याला. ओके, म्हणजे सो तुम्ही आधीच सिम्पल, यू पे 1000 or 2000 रुपीज आणि तुमची सीट बुक करून ठेवा. नेक्स्ट महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा कस्टमर केअरला मेसेज करा की मी आता आली आहे, सो दे विल ऍड यू इन दी अनदर बॅच. ओके, सो यू शुड बुक युअर सीट टुडे. 1000-2000 रुपीज पे करून तुम्ही बुक करून ठेवा, आणि जेव्हा कधी तुम्ही परत याल तेव्हा फक्त एक मेसेज करा की मी परत आली आहे, सो आम्ही तुम्हाला नेक्स्ट बॅच मध्ये ऍड करू. ओके, शॉर्ट. येस, कस्टमर केअर नंबर माहिती आहे तुम्हाला सर्वांना? सर्वांनी नंबर सेव्ह करून घ्या, 75072332. एनी अदर क्वेश्चन? Okay, so I hope guys you have enjoyed all the session of 5 days. Okay, and tomorrow also you have a special session. उद्या सुद्धा अर्धा तास तुम्हाला आरती मॅडम गाईड करतील पहिले. ओके, आफ्टर दॅट आय विल जॉईन अँड आफ्टर दॅट आय विल टेल यू अबाउट द मनी. उद्याचं सेशन फार अमेझिंग होणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही पुढचा कोर्स जॉईन करता न करता दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही हे 6 दिवस पूर्ण करता की नाही, ह्याच्यासाठी तुम्ही कमिटेड आहात की नाही, आणि तुम्ही हातात घेतलेली गोष्ट किती % पूर्ण करता. तुम्ही बघितलं असेल पहिल्या दिवशीचं अटेंडन्स 45-50 होती, आता अटेंडन्स खाली खाली चाललेली आहे. दिस इज व्हॉट इज द थिंग विच शोज हाउ मच यू आर कमिटेड अबाउट द थिंग्स. और फिर हम बोलते हैं कि हमारी जिंदगी बदलती नहीं. कैसे बदलेगी मेरे भाई? एक गोष्ट आपण सुरू करतो ते तर आपण संपवू नाही शकत, कसं बदलणार? त्यामुळे आपल्याला कमिटेड व्हावं लागेल, आपल्याला कमिटेड राहावं लागेल, तेव्हाच बाकीच्या गोष्टी काम करतील. आणि दीज आर ऑल्सो ब्लॉकेजेस. जर का एखादी गोष्ट आपण पूर्ण करू शकत नाही, प्रोकास्टिनेट करतो, म्हणजे ब्लॉकेजेस आहेत. तुम्ही मान्य करा अथवा नका करू. जेवढ्या लवकर मान्य कराल तेवढ्या लवकर ते सॉल्व्ह होतील, पुढे जाल आयुष्यात, ग्रो कराल. मान्य नाही कराल, जैसा है वैसा चलता रहेगा जिंदगी. ठीक आहे, सो ऍक्सेप्ट की हा ब्लॉकेजेस है, ऍक्सेप्ट की हा मला बदलायची गरज आहे, ऍक्सेप्ट की हा मला ऍक्शन घेतली पाहिजे, ऍक्सेप्ट की हा माझ्याकडे चांगला चान्स आलेला आहे, त्याचा मी फायदा केला पाहिजे. ओके, सो टेक युअर डिसिजन टुडे, बिकॉज नेक्स्ट मंथ अगेन जानेवारी निघून जाईल, पुढची बॅच चालू होता होता मे बी. ओके, सो डोंट वेस्ट युअर टाइम. आणि त्या जानेवारीपर्यंत कदाचित तुम्ही हिलर झालेले असाल. 20 दिवसाचा कोर्स आहे, कोणीतरी 20 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि त्यानंतर हे नॉलेज त्याच्यापर्यंत आलं. आपल्याकडे फक्त 20 दिवसात येत आहे. सो इट्स अ बिग थिंग. मला असं वाटते लाखो रुपये आम्ही खर्च केले या गोष्टीसाठी, आजही करतो. आज जो प्रोग्राम मी अटेंड करता 3 दिवसाचा, आय पेड 1 lakh प्लस अमाऊंट फॉर दिस. ह्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत येणार आहेत. ओके, सो बी रेडी फॉर दॅट. युनिव्हर्स इज इन्व्हायटिंग यू फॉर ऑल दोज थिंग्स, सो डोंट मिस. बस एवढंच सांगेन. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर फॉर लास्ट 5 days अँड थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. थँक्यू सो मच फॉर युअर अटेंडन्स. उद्या आपण भेटू ठीक 8 वाजता. ओके, आणि बी रेडी. मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जॉईन करत असाल, कॅमेरा ऑन ठेवायचा आहे उद्या. पाणीची बॉटल घेऊन बसायचं आहे. ओके, ते सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला ग्रुपवर मिळतील, त्या पद्धतीने जॉईन करा, त्याची अटेंडमेंट घ्या आणि उद्याचं सेशन अटेंड करा. ओके, थँक्यू सो मच. हॅलो, येस एक्सक्यूज मी सर. येस येस, बोला.
सर जर आज सीट बुक करायची असेल तर आता किती पेमेंट करावं लागेल? You just pay half amount, 2,999 for booking. ठीक आहे. And if you want to, तुम्हाला जर का जानेवारीची बॅच किंवा डिसेंबरची एंडची बॅच जॉईन करायची असेल तर फक्त 2,000 हा. रुपये पे करा. ठीक आहे. अरे जर भरपूर का आणले. चालेल सर, नसाल चालेल. ओके. चालेल सर, थँक्यू सो मच. डिसेंबरची बॅच करायची असेल तर हा करायची. ओके ओके. ठीक आहे. कोमल मॅडम पुन्हा एकदा टाकतील ग्रुपमध्ये मेसेज, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स सो प्लीज मेसेज ऑन 7507253253 व्हॉट्सअप करा त्याच्यावर. ठीक आहे. थँक्यू सो मच. चालेल. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. उद्या भेटू ठीक 8 वाजता याच लिंकवर याच ठिकाणी. ठीक आहे. थँक्यू सो मच. मस्त ना मग.